शेरू सकाळी लवकर उठून आपल्या गाडीवर दुधाचे कॅन घेऊन बाहेर पडतो. हा त्याचा नेहमीचा दिनक्रम होता. त्या दिवशी शेरूने सगळ्या गावात दूध वाटलं आणि संध्याकाळी घरी परतला. पण दुसऱ्या दिवशी एक अजब घटना घडली. शेरू जेव्हा दूध विकायला निघाला तेव्हा त्याने पाहिलं की सगळे कॅन रिकामी होते. शेरूला खूप आश्चर्य वाटलं, पण त्याने विचार केला की कदाचित त्याच्या हातून काहीतरी चूक झाली असेल. पण जेव्हा तिसऱ्या दिवशी तेच घडलं तेव्हा तो चिंतेत पडला. गावातले लोक त्याला विचारू लागले, शेरू तुझं दूध गेलं कुठे? शेरूने ठरवलं की हे रहस्य उकलल्याशिवाय गप्प बसायचं नाही. त्या रात्री शेरूने आपल्या गाडीला एका झाडाखाली लपवून ठेवलं आणि झाडामागे लपून पाहू लागला. रात्र गडद होत चालली, सर्वत्र शांतता होती. अचानक शेरूने पाहिलं, एक पांढरं सावट गाडीच्या जवळ आलं. त्या सावटाने हळूहळू कॅनमधलं दूध गायब केलं. शेरूला खूप भीती वाटली, पण त्याने धीर करून विचारलं, तू कोण आहेस आणि माझं दूध का चोरतोयस? ते सावट थोडं पुढे आलं आणि शेरूने पाहिलं, ते एक भूत होतं. पांढरे कपडे, लाल डोळे आणि भयानक चेहरा. भूताने थंड आवाजात उत्तर दिलं, मी या गावची जुनी आत्मा आहे. खूप वर्षापूर्वी गावकऱ्यांनी माझ्यासोबत वाईट वागणूक केली. आता मी त्यांना शिक्षा देणार आहे. शेरू घाबरून म्हणाला, पण तू हे का करतोयस? याने तुला काय मिळणार? भूत हसून म्हणालं, ही तर फक्त सुरुवात आहे. उद्या रात्री पुन्हा येईन आणि मग तुला कळेल.